जय शिवराय मित्रांनो. तर तुम्ही रिक्षा ड्रायव्हर असाल, कॅब ड्रायव्हर असाल, तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरू शकतो. कारण सांगतो तुम्हाला, सरकारने एक नवीन गिग कायदा जो आहे त्याचा ड्राफ्ट तयार केलाय आणि त्या ड्राफ्टमध्ये काय-काय आहे त्याच्याविषयी आजचा व्हिडिओ आहे. तर पहा मित्रांनो, तुम्हाला ऑटो रिक्षा आता ₹17 पर किलोमीटर आहे. माझ्या शहरात मुंबईत वेगळं असू शकतं, नाशिकमध्ये वेगळं असू शकतं आणि नवी मुंबईत वेगळं असू शकतं. तर माझ्या सिटीमध्ये पिंपरी चिंचवड असू दे, पुण्यामध्ये असू दे, ₹17 पर किलोमीटर आम्ही चालवतो. तर आता काही दिवसांनी जर हा ड्राफ्ट बनवलेला, सरकारने ड्राफ्ट बनवलेला जर पास झाला, तर तुम्हाला ₹13 पर किलोमीटर गाडी चालवावी लागणार आहे. कशी ते सांगतोय, व्हिडिओ पूर्ण पहा, व्हिडिओला स्किप करू नका आणि शेवटपर्यंत पाहिला तर काहीतरी समजेल. अर्धवट ज्ञान कधी घातक असतं मित्रांनो. तर चालू करूया व्हिडिओला. तर हा ड्राफ्ट जो बनवलेला आहे सरकारने, तर त्याच्यामध्ये काय काय सांगतो तुम्हाला. तर का बनवला गेला तुम्हाला सांगतो, की ड्रायव्हर जो आहे आणि जो म्हणजे ट्रिप बुक करणारा आहे कस्टमर, त्यांना दोघांना पण म्हणजे हे पहा प्रोटेक्शन मिळावे यासाठी पण बनवलेला आहे. दुसरं म्हणजे जे भाडं आहे ते कधी जास्त कधी कमी असू नये. जर कमी असेल भाडं तर तो ड्रायव्हरला प्रॉब्लेम होऊ शकतो आणि जर जास्त असेल तर ते कस्टमरला प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं. अशा भरपूर कंप्लेंट सरकारपर्यंत गेल्या होत्या आणि त्याच्यावर हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी नवीन गिग ऍक्ट कायदा जो आहे त्याचा ड्राफ्ट तयार केलेला आहे. तर आपण ओव्हरऑल हा कायदा कोणाशी लागू होणार आहे, कोणासोबत लागू होणार आहे? ओला, उबेर, ठीक आहे, रॅपिडो ह्या ज्या कंपन्या आहेत. दुसरं म्हणजे ऑटो रिक्षा ड्रायव्हर आणि ऑटो रिक्षा ड्रायव्हर जे ओला उबेर रॅपिडो चालवतं, तसंच कॅब ड्रायव्हर. आणि असं होतं ना की पहिलं की कॅब ड्रायव्हरला पीक मध्ये भरपूर भाडे असायचं, पाऊस पडला भरपूर भाडे, ट्रॅफिक जाम भरपूर भाडं. म्हणजे जे जिथं ₹500 होत्यात त्यावेळेस पाऊस पडला जास्त तर ₹1,500 व्हायचं, ₹1,000 व्हायचं. तर असं होणार नाहीये. तर त्याच्यासाठी असं न होऊ नये म्हणून, कोणाचाच लॉस होऊ नये म्हणून सरकारने हा ड्राफ्ट तयार केलाय. आता बघूया मंजुरी होती का ड्राफ्टमध्ये. तर कंपन्या पहिल्या कशा मनमानी फेर वाढवायच्या मित्रांनो आणि मनाला वाटेल त्यावेळेस वाढवायच्या. आता कसं होत होतं की उबेर सारखी कंपनी पीक आवर मध्ये पहिलं भाडं जास्त द्यायची, बऱ्यापैकी द्यायची. ऑटो रिक्षाला पहिलं बेस फेअर किती ₹40 होतं, ते ₹45 ऑटो पीक आवर मध्ये द्यायची. संध्याकाळी पण तसंच. पण मधल्या काळात 10च्या नंतर ते फेअर खूप कमी व्हायचं. तर याच्यावर नियंत्रण आणावं म्हणून आता हा कायदा आणणार आहेत आणि ह्या सगळ्या कंपन्यांना त्याच्या अंडर घेणार आहेत. जर असं झालं तर खूप चांगलं होईल मित्रांनो. तर चांगलं म्हणजे चांगलं पण होईल आणि वाईट पण होईल. कसं ते सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर जो ड्राफ्ट आहे त्याच्यामध्ये भाडं स्ट्रक्चर जे सरकारने तयार केलेलं आहे ते कसं आहे तुम्हाला सांगतो मित्रांनो. जर कॅब आहे, कॅबमध्ये तुम्हाला सांगतो पीक आवर, बेस फेअर आणि नॉन पीक आवर. म्हणजे आता पीक आवर कधी असतो? सकाळी 8 ते 11 म्हणा, 10 म्हणा, ठीक आहे. संध्याकाळी 5 ते 8 म्हणा, ठीक आहे. हा झाला पीक आवर असतो. तर बेस तर कॅबसाठी बेस फेअर आहे ₹22 कितीतरी केले, 22 का ₹23 पर किलोमीटर भेटणार कॅबवाल्यांना. आणि जे तर ऑफ पीक आहे ते ₹17 पर किलोमीटर आहे. आणि पीक आवर मध्ये तुम्हाला सांगतो ₹34 पर किलोमीटर कॅबवाल्यांना भेटणार आहे. आता कॅबवाले आंदोलन करत होते. म्हणजे महिन्याला एक आंदोलन तर असतं, सांगतोय तुम्हाला, कॅबवाल्यांचे रेट कमी असतात म्हणून. कारण तुम्हाला सांगतो आहे पण तसंच. तर ₹10 किलोमीटर, ₹8 किलोमीटर ज्यांना कॅबवाल्यांना भेटतं. 10-10 लाखाच्या गाड्या घ्यायच्या आणि ₹8-8, ₹9-9 किलोमीटर घेऊन जायचं, ठीक आहे. आता त्याच्यात 4 जण घेऊन जाणार, त्याच्यात लगेज असणार कस्टमरचं, त्याच्यात कस्टमर किरकिर करणार, दर उतरताना दरवाजा जोरात हादळणार, म्हणजे यांच्या बापाचीच गाडी. तर असं असतात, काही काही कस्टमर लई किरकिरे असतात. आता याच्यावर आवर घालण्यासाठी ड्रायव्हरचा पण फायदा व्हावा आणि कस्टमरचा पण फायदा व्हावा. आता कस्टमरचा फायदा कसा असतो सांगतो तुम्हाला. जर आता इथं डिमांड वाढली, ट्रॅफिक जास्त आहे, समजा रूट चेंज केलाय ड्रायव्हरनी, तर कस्टमरला कसं होतं की त्याचं फेअर वाढू शकतं. आता आम्हाला कॅन्सलेशन बंद केलंय रिक्षावाल्यांना, पण कॅबला कॅन्सलेशन आहे. कालच माझ्या मेहुणीने गाडी बुक केली होती, ओला बुक केली, डिझायर. 14 किलोमीटरचे किती दाखवले होते? 240 काहीतरी दाखवले होते.
आणि त्यांनी कॅन्सल केले म्हणून ते वाढून किती 280 290. आता ठीक आहे, कॅब आहे, डिझायर आहे, 300 रुपये, 300 350 रुपये पण फेअर असेल तरी काही प्रॉब्लेम नाही. पण खूपच कमी फेअरमध्ये कॅबवाले पळतात. आता आमच्या रिक्षावाल्यांचं सांगतो तुम्हाला. आता रिक्षावाल्यांना 17 रुपये पर किलोमीटर आहेच, तर आमचं बेस फेअर तेवढंच राहणार आहे. आणि सांगतो तुम्हाला, नॉन पीक आवर मध्ये हाच रेट 13 रुपये पर किलोमीटर वर येणार आहे. म्हणजे हा आपला लॉसच आहे. मग 13 किलोमीटर म्हणजे सांगा, 10 किलोमीटर जायचं आणि 130 रुपये येणार. तर असा सीन होणार. आता तुम्हाला सांगतो, पीक आवर मध्ये म्हणजे जास्त डिमांड असन, पाऊस असन, ऊन वाद काय उन्हात नाही होत समजा, जास्त पावसात आणि डिमांड लईच आहे. दिवाळीचा सीझन आहे, म्हणजे सणाचा सीझन आहे, लय डिमांड आहे. 15 ऑगस्ट असून 25 जानेवारी, 20 जानेवारी असेल तर त्यावेळेस हे पीक आवर मधला रेट जो आहे, डिमांड जास्त असताना रेट आहे, तो आहे 25 रुपये पर किलोमीटर. जर 2 किलोमीटर गेले तर किती झाले? 50 रुपये. 10 किलोमीटर झाले तर डायरेक्ट 250 रुपये. तर असा हा ड्राफ्ट तयार केलेला आहे सरकारने. आता बघूया हा पास होतो का नाही होत. तर कस्टमरसाठी फायदे काय आहेत की ह्या ड्राफ्टचे? कस्टमरला पण प्रोटेक्शन भेटणार, विमा संरक्षण भेटणार इन केस ऍक्सिडेंट झाला, रिक्षात असू दे, कॅब असू दे, तर दोघांनाही फायदे आहेत. दोघांनाही इन्शुरन्स भेटणार आहे, कारण सरकारच ठरवत असल्यामुळं ते इन्शुरन्स तर तिथे येणारच. दुसरं म्हणजे ट्रान्सपरन्सी वाढणार आहे, की बाबा आता कसं की कॅबवाले मीटरनी जायचंय, मीटरनी जायचंय. त्याच्यामुळे काय होतं की ऍपमध्ये दिसते 350 आणि त्यांच्या मीटरनी काय होणार आहे ते डायरेक्ट ते होतं 500 600. मग काय होतं की भांडणं होतात त्यांच्यात. मग याच्यामधून काय होतं की केसेस होणार, ह्याच्यावर ड्रायव्हरवर होणार, ड्रायव्हरचा आयडी ब्लॉक होणार. तर असं सीन होतं. पण आता काय होणार की कस्टमरला ते दिसणार आहे. आता ड्रायव्हरचं सांगतोय की ड्रायव्हरचं काय 10च्या नंतर, 11च्या नंतर, समजा 12 वाजता, दुपारी 1 वाजता एवढा रेट कमी, अक्षरशः 8 रुपये 9 रुपये किलोमीटरची म्हणजे राईड, पर किलोमीटरची राईड भेटते मित्रांनो. रिक्षाचं पण असंच आहे. पण रिक्षाचं दुपारी खरंच सांगतो, आता 13 रुपये पर किलोमीटर म्हणजे काय अवघडच आहे. म्हणजे दुपारी लोक आपले रिक्षा ड्रायव्हर घरात बसतील, झोपतील, संध्याकाळीच गाडी काढतील, जसं मी आता सध्या करतोय तसं. तर इन्शुरन्स भेटणार आहे. पहिला पण भेटतच होता, पण आता सरकारकडून इन्शुरन्स भेटणार आहे. ट्रान्सपरन्सी वाढणार आहे. तर कस्टमर आणि ड्रायव्हर अगोदरपासून निश्चिंत राहणार की बाबा या राईडचे आपल्याला एवढे एवढे भेटतील. तर फायदे तर बघितले आपण, तोटे बघूया मित्रांनो. तर तोट्याचं कसं सांगतो तुम्हाला, जसं रिक्षावाल्यांचं आहे. तर दुपारी 13 रुपये किलोमीटर, 10-11 वाजल्यापासूनच 13 रुपये पर किलोमीटरनी गाडी आपल्याला पळवावी लागणार. कॅबचं तसं, कॅबवाल्यांचं कसं की बाबा सर्च प्राइस भेटायचं त्यांना पहिलं, आता ते भेटणार नाही कारण रेट फिक्स आहे. आणि तुम्हाला सांगतो पीक आवर मध्ये पण ते भाडं जास्तीत जास्त 1.5 पट वाढू शकतं, त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा वाढणार नाहीये. त्याच्यामुळे तुमचं इन्कम जे आहे ते कमी होणार आहे, लिमिटेड होणार आहे. तर बघूया, सेफ्टी पण आहे याच्यामध्ये. सेफ्टी म्हणजे तुम्हाला डायरेक्ट समजा एखाद्या कंपनीने, ओला उबेर वाल्याने जर नियम तोडले तर तुम्ही डायरेक्ट सरकारकडे यांची कंप्लेंट करणार आहात. पण आतापर्यंत तुम्ही किती कंप्लेंट केला, किती आंदोलन केले, यांचं काही बिघडवत नाही. तुम्हाला सांगतो, हा आपला जो परिवहन मंत्री आहे, ज्याने हा ड्राफ्ट तयार करायला सांगितलंय, तो 1 नंबरचा महाभंगार माणूस आहे. तुम्हाला सांगतो की रॅपिडो सारख्या कंपनीकडून त्यांनी प्रायोजक म्हणजे काय ते स्पॉन्सरशिप घेतली. आणि ते पण दहीहंडीच्या त्याच्या फंक्शनला ख्रिस गेल बोलावला होता वरतून. आता डायरेक्ट तो म्हणला टेस्ला घेणार मी, पहिली महाराष्ट्रातली टेस्ला गाडी वाय. तर ती त्याला पण बहुतेक रॅपिडोनेच घेऊन दिलेली आहे बाईक. आणि ओला उबेरवाल्यांनी पण त्याला पाकिटं पोचवली असणार की बाबा हे कसं आहे. तुम्हाला सांगतो, भारत हा देश भांडवलशाही देश आहे आणि आपल्याला हवं तसं ते कायदे मंजूर करून घेतात. आता ह्याच्यामध्ये पण ओला उबेरवाल्यांचा फायदा असणारच आहे. आणि मला नाही वाटत त्या कंपन्या झुकतील सरकार समोर, कारण पैशाची ताकद खूप मोठी आहे. पैशासमोर कुठलाही मंत्री संत्री हा झुकतोच. वरती पाकिटं पोचली की आपल्याला हवं तसं कायदे ते बदलून घेतात. तर असा सीन असतो मित्रांनो. तर जसं की मी तुम्हाला सांगितलेलं आहे की हा फक्त ड्राफ्ट आहे, हा मंजूर झालेला नाहीये. आणि 17 ऑक्टोबर पर्यंत ना हरकती नोंदवायच्यात. म्हणजे तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल ह्या ड्राफ्ट विषयी, तर तुम्ही सरकारपर्यंत त्या नोंदवू शकता हव्या त्या मार्गाने. तर
तुम्हाला जर पटत असेल तर ठीक आहे, तर नाही पटत आहे तर तुम्ही हरकती नोंदवा आणि हा जो ड्राफ्ट आहे तो आम्हाला नकोय सांगायचं. आणि हे सगळं तुम्हाला सांगतो ह्याच्यानंतर बाईक टॅक्सीसाठी पण त्यांनी वेगळं, जसं की रिक्षावाल्यांसाठी ₹17 पर किलोमीटर पासिंग बिसिंग सगळं जे होतं, कॅबवाल्यांसाठी नव्हतं. कॅबवाल्यांसाठी पासिंग बिसिंग होतं पण त्यांना स्पेशल रेट नव्हता. तर तसंच बाईक टॅक्सीसाठी स्पेशल हे काहीतरी आणतात ते, त्याचं तर तुम्हाला न्यूज मी देईलच. तर पहा मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, कसा इन्फॉर्मेशन जी होती करंटली तुम्हाला, मला असं वाटलं की तुम्हाला सांगायला हरकत नाहीये. आणि याच्याविषयी आपण यामुळं एक ब्लॉग बनवला, व्हिडिओ बनवला. व्हिडिओ कसा होता मित्रांनो, कमेंट करून नक्की सांगा. काही समजलं असेल, तुमच्या काही कमेंट असतील तर नक्की सांगा. आपण सरकारपर्यंत पोहोचूया आणि त्याच्याविषयी आपण नक्की व्हिडिओ बनवूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.